नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शर्विल तिचा तो संताप, तिच्या त्या वेदना, तिच्या शरीरावरील मनावरील त्या जखमा पाहून पार हादरून गेला होता. सगळ्यांना माहीत आहे माझी या घरात काय इज्जत आहे ते. आज तुमच्या भावानं माझ्यावर वाईट नजर टाकली, माझ्या अंगावर हात टाकला. उद्या या घरातील नोकर गार्ड्स मला त्या नजरेनं पाहतील. एका पत्नीची इज्जत तेव्हाच असते जेव्हा तिचा पती तिच्या सोबत असतो, तिला मान सन्मान देतो. मी तुमची पत्नी नाहीच तर मला हे सगळं कुठून मिळणार? तुमचा बदला पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला इथे कैद केलेत ना. तुमच्या मॉमवरती झालेल्या अन्यायाचा बदला, तुमचं बालपण तुमच्या आईविना गेलं याचा बदला तुम्ही माझ्याकडनं घेताय. आता माझ्या अपमानाचं काय? या घरात माझ्यावरती जो अन्याय होतोय त्याचं काय? लहानपणापासून तुमची मॉम तुमच्यासोबत जो सावत्र व्यवहार करते ना, याचं कारण माझे बाबासा नाही आहेत. तुमचं मॉमचं तुमच्या डॅडवरती एवढंच प्रेम होतं ना, तर मग एवढ्या मोठ्या घरामध्ये त्यांचा एक सुद्धा फोटो का नाही आहे? तुमच्या मॉमचा राग माझ्या बाबासांवर आहे ना, तर मग त्यांनी तुम्हाला का दोषी मानलं? तुमच्यावरती असलेल्या रागामुळे त्यांनी तुम्हाला स्वतःच्या प्रेमापासून दूर ठेवलं. हा विचार कधी केलाय का तुम्ही? आर्या संतापून बोलत होती आणि शर्विल तिच्याकडे पाहत होता. जगातील कुठलीच आई आपल्या बाळाला दुसऱ्यामुळे स्वप्नातही त्रास देण्याचा विचार करत नाही, की त्याला दुःखामध्ये पाहू शकत नाही. आई होणं हे खूप मोठं वरदान आहे. एक आई आपल्या बाळासाठी काय काय करू शकते हे जर पाहायचं असेल ना, तर माझ्या मासांकडे पहा. माझ्यासाठी ती 20-22 वर्ष माझ्या बाबांपासून दूर राहिली, केवळ माझ्यासाठी. त्या दोघांनी एवढे वर्ष हा विरह सहन केला. त्यांचं आजही प्रेम अगदी तसंच आहे जे 20 वर्षांपूर्वी होतं. त्यांच्यामध्ये जराही ओढ कमी झालेली नाही. त्यांचा आजही एकमेकांवरती पूर्ण विश्वास आहे. याला ना प्रेम म्हणतात, याला खरे पती पत्नी म्हणतात. आपण फक्त जगासाठी पती पत्नी आहोत. आपल्यात ते प्रेम, ती ओढ, तो विश्वास नाही. आपल्यात फक्त दुश्मनीचं नातं आहे, हो ना? ते त्याचेच शब्द जे त्यानं नील समोर बोलले होते त्याला ती बोलून दाखवत होती. त्याच्या या बोलण्याचं तिला किती वाईट वाटलं होतं हे त्यातनं दिसून येत होतं. नीलला याची शिक्षा नक्कीच मिळेल, तो तिचा रक्ताळलेला हात हातात घेत बोलला. रिअली? ती आश्चर्यानं डोळे मोठे करून बोलली. भाऊ येतो तुमचा, मला माहीत आहे तुम्ही त्याला हातही लावणार नाही. असो, माझ्यासोबत जे झालं याची शिक्षा तर मी त्याला नक्कीच देईन. मी पोलीस स्टेशनला जाते, असं म्हणत ती त्याच्यापासून दूर होत बेडवरनं उठली. स्वतःचे कपडे नीट करून ती तिथून जात होती. आर्या, लिसन टू मी, त्यानं तिला समोर येऊन थांबवलं. काय ऐकू? मला माहीत आहे तुम्ही त्याला एक शब्दही बोलणार नाही. हे फक्त तुम्ही माझ्या समाधानासाठी बोलताय, ती रागात बोलली. अजिबात नाही. तुला त्याला शिक्षा झालेली पाहायची आहे ना, मग माझ्यावर विश्वास ठेव. मी त्याला याची शिक्षा नक्कीच देईन. फक्त यात पोलीस इन्व्हॉल्व्ह होणार नाहीत. पोलीस इन्व्हॉल्व्ह झाले तर त्याचा इफेक्ट तुझ्यावरही होईल. पोलीस तुलाही नको ते प्रश्न करतील आणि मॉमच्या मदतीनं तू लगेच बाहेर येईल आणि मी मॉम पुढे जाऊ शकत नाही. ती हसली आणि अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती. तिने इतकं सांगूनही त्याचं त्याच्या मॉमवरती किती विश्वास आणि किती प्रेम होता हे तिनं पाहिलं. तुला माझ्यावर विश्वास नाही, मला माहीत आहे, पण प्लीज विश्वास ठेव. तुझ्यासोबत जे काही केलंय याची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल. तो तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन कळवळून बोलला. त्याच्या डोळ्यात तिला गिल्ट दिसत होता, परंतु तिचा विश्वास बसत नव्हता. प्लीज, तो अर्जवा करत बोलला. ठीक आहे, आधीही तुमच्यावर विश्वास ठेवून इथे आले, यावेळीही ठेवते. आणि आता जर तुम्ही माझा विश्वासघात केलात तर मी त्याचा जीव घेईन आणि तुमचाही. ती त्याची कॉलर दोन्ही हातात पकडून अतिशय रागाने बोलली. शॉक से तो खुश होत हलकसं हसत बोलला. नाव मूव. त्यानं नाही मध्ये मान डोलावली. मला माझ्या रूममध्ये जायचंय, ती त्याला रोखून पाहत बोलली. सांगितलं ना, आजपासून ही तुझी रूम, तू इथेच राहायचं. तुझं सामान थोड्या वेळाने शिफ्ट करू, कम. नो, मूव, ती ओरडून म्हणाली आणि मग त्यानं तिला सरळ दोन्ही हातांवरती उचलून घेतलं. शर्विल, ती त्याच्याकडे रागानं पाहत बोलली. सांगितलं ना तू इथेच राहणार.
तोही तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि तिला बेडवरती बसवलं. तिच्या पाठीला उशा लावल्या. इथून अजिबात हालायचं नाही. तिला दटावत त्यानं ड्रॉवरमधून फर्स्ट एड किट घेतलं आणि ती त्याच्याकडे रोखून पाहू लागली. तिच्या समोर बसून त्यानं तिचा हात पुन्हा हातात घेतला. तिनं रागानं हात मागे ओढून घेतला. त्यानं पुन्हा हात हातात घेतला. तिनं पुन्हा मागे खेचला. असं 3-4 वेळा झालं आणि चौथ्या वेळी मात्र त्यानं तिचा हात घट्ट पकडून तिच्या ओठांवरती आपले ओठ टेकवले आणि ती शॉक झाली. आता जर हात ओढून घेतलास ना तर डीप किस करे ना, मग तू कितीही चावलीस तरी सोडणार नाही, तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला आणि तिनं हात तसाच त्याच्या हातात ठेवला. माहीत होतं तिला तो किती जिद्दी येते. तिच्या प्रत्येक ॲक्शनची दमदार जोरदार रिॲक्शन असायची त्याची. त्यानं तिच्या हातावरील जखमा नीट व्यवस्थित मलम लावून घेतल्या. तिला चरचर होत होतं. त्यानं हळूच त्यावरती फुंकर मारली आणि त्यावरती मलम लावून पट्टी बांधली. त्यानं तिचा चेहरा वर करून तिचे निशाण पाहिले आणि तिच्या शर्टची बटणं उघडत होता. तिनं डोळे मोठे करून नको असं म्हणत त्याच्या हातांवर हात ठेवला. मी तुला सगळं पाहिलंय, आता काय लाज, तो म्हणाला आणि ती न समजून त्याच्याकडे पाहत होती. हुकूम, तुमच्या अजून लक्षात आलं नाही का की तुमचे कपडे मीच बदललेत? तेव्हा असं म्हणत तो खट्याळपणे हसला आणि तेव्हा कुठं तिच्या लक्षात आलं. ती रागानं त्याच्याकडे पाहत होती. त्यानं तिचे बटन काढून शर्ट दोन्ही खांद्यांवरनं खाली केलं आणि तिच्या मानेवर खोल गळ्यावरती मलम लावून फुंकर मारली. त्याच्या अशा जवळ येण्यानं तिला अस्वस्थ होत होतं. पोटामध्ये पुन्हा असंख्य फुलपाखरं उडत होती. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती नजर चोरत इकडे तिकडे पाहत होती. असं दाखवत होती की तिला काहीच फरक पडत नाही. तो गालात हसला. माहीत होतं त्याला त्याच्या जवळ येण्यानं, थोड्याशा स्पर्शानं ती किती बावरते. त्यानं तिला मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीवर मलम लावत फुंकर मारत होता. तिच्या उघड्या खांद्यावरती त्यानं हळूच ओठ टेकवले. नीलनं दिलेल्या त्या वेदनांवरती तो त्याचे ओठ फिरवून त्यावरती मलम लावत होता. तिचा त्रास तो त्याच्या प्रेमळ स्पर्शानं कमी करत होता. आता तिला अजूनच कसं तरी होत होतं आणि पोटात गोळा येत होता. तिने त्याचं शर्ट दोन्ही हातात गच्च पकडलं आणि त्याला बिलगली. ते पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. त्यानं तिला पुन्हा मिठीत बंदिस्त केलं. तिनं डोळे मिटले आणि त्याची ती आश्वासक मिठी ती फील करत होती. तो वाईट नव्हता. त्याचंही तिच्या इतकंच तिच्यावर प्रेम होतं. फक्त त्याच्या मॉमचा खरा चेहरा अजून त्याला माहीत नव्हता आणि म्हणून त्याच्या डोक्यात राग होता. थोडा वेळ दोघेही तसेच मिठीमध्ये एकमेकांना फील करत होते. तिचा असा त्रास होईल म्हणून तोच थोडं मग बाजूला सारा. तिचं शर्ट खांद्यावरनं पुन्हा वर करून बटन्स लावले. तू आता आराम कर. अजिबात रूमच्या बाहेर येण्याचा प्रयत्नही करू नकोस. मी तुझं सामान घेऊन येतो. तो तिच्या कपाळांवरती आपले ओठ टेकवत बोलला आणि रूमच्या बाहेर गेला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहूयात पुढे काय काय घडते ते. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.